सगळ्यांना शुभ सकाळ। तर आज आलो आम्ही मस्त सकाळी सकाळी वावरात। तर बाहेर ऊन पहा किती पुरायला। आणि आज आम्ही दोघीच जणी आलो वावरात, रुपा आणि मी, कारण की बंधू तिकडे वावरात गेले पटाईत फेर मारायले, नाही ताशा मारायला गेले। कारण फेर दोघं जण पाहिजे फेर मारायले। ताशा एकटाच मारता येते, ताशा एकट्यानेच मारता येते। तर म्हणून बंधू आज गेले ताशा मारायले आणि आज आम्ही दोघी जणी आलो वावरात। हे पहा रुपा आणि मी। आणि दादाले काहीतरी काम निघलं होतं, दादा घरीच राहिले आज। तर आम्ही घरी नाही राहा म्हणून 1-2 तास होते, त्याच्यानं आलो वावरात आज। आणि काल तर दादानं बंद उन्हातच तपवलं आम्हाला, जेवणही उन्हात, पाणी उन्हात, सगळं उन्हात। पण आज मस्त आम्ही झाडाखाली आलो मंदात। मस्त आराम आहे, आरामात जेवण करणं आहे। अजून भाकरी नाही सोडल्या। काल 10 वाजता झालं होतं आमचं जेवण। आता किती वाजून राहिले पाहतो मी, थांबा। आज 10:30 झाले, पण अजून भाकर सोडायला पत्ता नाही। तर आता मी म्हटल्यावर रुपा लागली भाकर सोडायला। हे पहा, चला मग या जेवायला। आज जेवायला काय काय आणलं तुम्हाला नक्की दाखवतो मी आज। कारण वावरात लयच मजा येते जेवण करायची। आणि काल तर माझी तब्येतही खराब झाली होती, कारण घरी एक टाइम जेवतो आणि वावरात आल्यावर 3 टाइम जेवावं लागते। म्हणून जरासं पोट खराब झालं काल। म्हणून वावरात एकदम फ्रेश वातावरण असते आणि जे खायचं नाही ते बी खाऊन टाकतो आपण वावरात। घरी असं आहे, खाऊ मग आणि ते काही खाणं होत नाही। आणि वावरात काम करावं लागते तर खाणंच पडते भूक नसली तरी। आणि काम करावं लागते तर भूक लागतेच, असं काही नाही की भूक नसते म्हणून वावरात कामच भाकर खाते आपली। आणि वावरात घरी तर मला उलचं काही गमत नाही, पण वावरात काम नसतं तर घरी राहावं लागते, असं काम आहे। चला तर मग या जेवायला घेतो आता जेवण करून मस्त। या मग जेवण करायला आणलं आज उडदाचं वरण आणि लाल मिरच्याची चटणी, लोणचं, कांदा आणि आणले नागपंचमीचे लड्डू खोबऱ्याचा आणि डाळीचा। इकडे झाले वाळणं देणं चालू। आज चम्मच नाही आणला, अरे बया बया बया। आज या हवेत बसलं, थंडी लागू राहिली म्हणलं। या उडदाचं वरण खायला मस्त मस्त। आज उजी चटणी आणली बाईने, का कालची वापिस नेली ना सरीस। काल भाकर तरी धकली का बाई उन्हात, व जरासा जीव शांत होते झाडाखाली बसलं की। तुम्ही निरा काही करता तर काय जमाला मन होतं। मी आता उशिरा स्वयंपाक केला, उठली रात्रपासून तर घर धुतले मी। मला म्हणत भरून ठेव का याच्यात पाणी, न्यायला बांधून ठेव मग। हे मला तेवढंच म्हणत लाडू करायला, निंदून ये लोक थंड होते पाणी। आपली बुटी नाही आहे की ना, नाही घरी जातो का नवाडा आहे का, घरी का हाय। मी म्हणत जात मी नाही राहत त्या सोनू बालठ्या घरी काही करायला। नवाडा नसते, नवाडा असते का कोणी, पण चांगलं वाटते जरासं। मी म्हणत जात आम्ही 3 जण जातो इंडियाला, सोनू बालठ्या घरी काही करायला। आताच मम्मा पोराला बिट्ट्या करतो बाई काहीच नाही केलं। हे भरणं आणल्यावर असं ठेवावं लागते भरून पाणी मस्त। हे बिट्ट्या थंड राहण्यासाठी, कारण की ऊन लय तर पुरायला ना म्हणून लाडू केले। चला मग लागलो आता आम्ही निंद्याले 11 वाजता। आज इकडून तिकडूनच करावं लागत का अर्धी पात पुरले तर घेऊ। इकडून तिकडूनच होते माहित आहे का काऊन, काल आपलं इकडून तिकडूनच झालतं ना। काल इकडून तिकडून झालं आणि लगे 4 वाजले। आणि ते जे शिल्लकची पात आणली आपण त्यानं उशीर झाला ना आपल्या घरी जायला।
चला मग घेतो आता निंदून. किती निंदतो आम्ही. 11 वाजता तर लागलो पातीवर. 11 वाजता बसलो पातीवर निंद्याले. किती निंदतो आम्ही तुम्हाला दाखवतोच निंदन झाल्यावर. व्हिडिओ पाहत राहा. ऐन घरी जायच्या टायमात हरण्या आल्या पा किती किती पाऊ राहिले. हे पराठे मोडतात सगळ्या, सोयाबीन तुडवतात सगळं. काय करावं आता. चला चाललो आता आम्ही घरी. दोघी जणी लय मोठ्या हरणं आल्या होत्या. 3-3 तास लावले आम्ही आज. तुम्हाला काही दाखवले नाही कारण सोयाबीन खायला लय हरणं आल्या होत्या. ते हक्कालून द्यातच एवढा टाईम झाला आम्हाला आज. म्हटलं 4 वाजता निघतो वावरातून घरी, पण मंदातच हरणे टपकल्या आणि आज आमच्या समोर कोणीच नव्हतं म्हणून हरणे आम्हालाच हाणून देणं आल्या. त्याच्या मागं पाहून पाहून लय थकलो आता. चला मग भेटू आता घरी. बाबा किती ऊन तपते वाळा. बरं नाही लसण एक एक टाकू का 2? तर चला या मग संध्याकाळचा चहा घ्यायला. आज रुपाची चालू आहे भाजी, स्वयंपाक आणि भाजी. आणि आज आमच्या घरी भाजीला आहे चिकन. काय धावू राहिलं काय माहित केसही. सो परतलं होते काय गॅस. चहा घेतो आता पहिले आणि नंतर धुवायचे आहेत मग मला कपडे बी पडलेले आहे मोठे. आणि वावरात एवढं ऊन तपते ना की लय. हे पहा कपडे भिजू घातले आता मस्त. आणि घरी आल्याशिवाय आंघोळ केल्याशिवाय थंड पाण्यानं आता काही जमत नाही. त्यासाठी दोघीचे झाल्या आंघोळा पांघोळा. रुपाची चालू आहे आता भाजी टाकणं आणि मी पितो आता चहा. पेल्यावर कपडे धुवायचे आहेत. लवकर पिऊन घेतो कारण बाहेर अंधार पडू राहिला.